मी बदलापूरचा दरावडी निखिल गांगोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या कोरा आणि करकरत्या अशा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गप्पा ऑन कट्टा। तर मंडळी, या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या अतिशयानांना बोलतो आणि त्यांची मुलाखत घेतो। पण या कार्यक्रमात ट्विस्ट असा आहे की आपण त्या मान्यवरांच्या फाटक्यात पाय घालतो आणि त्यांचं वाबाड बाहेर काढतो। तर ज्या मान्यवरांना सर्व मान्य असेल त्यांनीच इथे यावे, अन्यथा येण्याची काहीही गरज नाही। ही सूचना नसून सरळ सरळ धमकी असं समजा। तर असेच आज स्वतःला नांगर लावून घेण्यासाठी येत आहेत आघाडीचे अभिनेते प्रद्युम्न इनामदार। अरे छोटू, अरे या कहाँ है? अरे इधर शूटिंग चल रहा है भाई, और ये क्या जोकर जैसा कपड़ा पहना है? जा तू घर पे और वो इनामदार को भेज, अभिनेता को भेज। हॅलो, मीच प्रद्युम्न इनामदार। तुम्ही? तुमच्या नावाची तुम्हाला तरी सवय आहे का? हो, ऑफ कोर्स। प्रद्युम्न साहेब, या बसा। मी? हो तुम्हीच। सॉरी। तर कुठली बकचोदी न करता आपण सरळ मुलाखतीकडे वळूया। ही आता केली ती बकचोदीच होती। सर, तुम्ही पेपरवर साईन केली। ओके, डन। तर सर, गेले 6 वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत आहात। ही इंडस्ट्रीला तरी माहित आहे का? माहिती असं। तर सर, कसा होता तुमचा प्रवास? अहो प्रवास ना, अहो काय सांगू, अहो रिक्षाच मिळेना। अहो काही रिक्षावाले खूप चांगले आहेत, मान्य आहे मला, पण काही इतके माजलेले आहेत ना की 20 रुपये सीट घ्यायचे कोविडमध्ये आणि फक्त 3 सीट। पण आता कोविड गेला, कोरोना गेला तरी 20 रुपये सीट आणि 5-5, 6-6 सीट भरतात। अहो असं थोडी असतं। हो सर, अहो मी तुमच्या करिअरच्या प्रवासाबद्दल विचारतोय। ऍक्टिंग। तर ऍक्टिंगचं करिअर फार कठीण होतं, कारण काय सांगू तुम्हाला, हो मी फार सोसलोय। हो, मी तुमच्या प्रेक्षकांबद्दल नाही विचारत आहे। म्हणजे तुमचे प्रेक्षक पण तुम्हाला सोचतातच आहे। ए मस्करी 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 मस्करी। तर ऍक्टिंगच्या प्रवासाबद्दल मला सांगावंसं वाटेल की लहानपणापासूनच माझी परिस्थिती फार बिकट होती, पण लहानपणापासूनच मला अभिनयाची सुद्धा तितकीच आवड होती। वाह सर। म्हणजे फॅन्सी ड्रेस म्हणू नका, ॲन्युअल डे म्हणू नका, चाळीतल्या स्पर्धा, वाह सर वाह, चाळीतल्या स्पर्धा म्हणू नका, मी सगळीकडे भाग घ्यायचो। वाह सर वाह। एक किस्सा मला सांगावासा वाटेल की माझ्या शिक्षकांची मी फार कमाल नक्कल करायचो। आमचे गणिताचे सर, एक दिवस त्यांची सुद्धा मी इतकी उत्तम नक्कल केली की त्यांना ती फार आवडली, पण फार कडक शिस्तीचे होते ते, म्हणूनच त्यांनी तुमच्यातला नट वजा केला आणि गुणाकार करत करत तुमच्या बोचावर असे फटके मारले की तुमच्या वेदनांची त्यांनी उत्तम अशी बेरीज केली सर, आणि ती बेरीज अशी अचूक ठिकाणी लागली सर की तुमचा उत्तम असा भागाकार झाला। अरे त्यांनी कौतुक केलं रे बाबा माझं। त्यांना थोडं कमी दिसायचं का सर? हो। हा मग बरोबर आहे। मस्करी 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 मस्करी। बाय द वे, इनामदार सर, हो तुम्हीच तुमच्या कारकिर्दीबद्दल काहीतरी सांगा ना। ऍक्च्युली माझ्या वडिलांना मला डॉक्टर करायचं होतं, ऍक्टर नाही। काय झालं? नाही मग सर, त्यांनी तुमची ऍक्टिंग बघितली असेल। बस झाला? मस्करी मस्करी। तर सर सांगा पुढे। तर ग्रॅज्युएशन नंतर मी माझ्या गावी गेलो, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मराठवाड्यात पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे। तर हापशीचं पाणी काढत असताना एक माणूस सारखा मला निरखून बघत होता आणि कसला तरी तो विचार करत होता, पण आता तो कसला विचार करतोय हे तर मला काही माहित नाही। आणि मग मी पाणी काढून घरी गेलो, म्हणजे हापशीचं पाणी काढून घरी गेलो, आणि घरी जाऊन बघतो तर काय, तोच माणूस माझ्या घरी बसला होता। आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून या फिल्म इंडस्ट्रीचा गाजलेला लेखक आणि दिग्दर्शक पोपटराव गणपुले सर। आणि त्यांनी त्यांच्या पिक्चरसाठी मला कास्ट केलं, आणि त्या पिक्चरचं नाव विंचवाची ठेचली नांगी। मग सर, त्या पिक्चर मध्ये तुम्ही विंचूचा रोल केला की विंचूला ज्या काठीने ठेचलाय त्या काठीचा रोल केला? नाही, मी या पिक्चरमध्ये नायकाची भूमिका केली होती। या पिक्चरची स्टोरी जर आम्हाला ऐकायला मिळाली ना तर आम्ही जीव सोडायला मोकळे सर। काय नाही, रिव्हेंज प्लॉटवर आधारित आहे। रिव्हेंज तर तुम्ही तुमच्या करिअरचा घेतलाय सर। बस झाला आता। मस्करी मस्करी मस्करीच्या
तर मंडळी, आता वळूयात आपण आपल्या भूतकाळ या सेगमेंटकडे. सर, आमच्या सूत्रांकडून आम्हाला असं कळालंय की 3 वर्षांपूर्वी सायली वाळके या मिस युनिव्हर्स सोबत तुमचं लफडं चालू होतं सर. आता काय सांगू, पण या विषयावर मला काहीच सांगायचं नाहीये. ज्या प्रकारे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केला ना, त्यानुसार तुम्हाला सगळं सांगावं लागेल सर. नाही, पण मी नाही सांगणार. जर तुम्ही सांगितलं नाही ना, तर नियमांनुसार 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला देणार सर. बरं ठीक आहे, पण फक्त मी नाही, ती सुद्धा माझ्याबरोबर लफड्यामध्ये होती. म्हणजे ती सुद्धा माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती आणि आमचं 2 वर्षाचं रिलेशन होतं. हे चांगले गहू नेहमी चुकीच्या चक्कीत का पिसले जातात? मला गहू म्हटल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी तुम्हाला चक्की म्हटले, तेही चुकीची. बस झाला आता, माझा अंत बघू नकोस. मस्करी मस्करी मस्करी. मग तुम्ही वेगळे का झालात? काय माहित नाही हो, आमचं सगळं नीट चालू होतं. पण एक दिवस ती इस्त्रीवाल्याकडे कपडे टाकायला गेली आणि जी गेली ती गेलीच. अहो मग सर, तुम्ही ते इस्त्रीवाल्याला बोलायचं ना. तेव्हापासून त्याचं दुकान पण बंद आहे ना. अहो मग सर, ती इस्त्रीवाल्याबरोबर पळून गेली आणि जेव्हापासून गेली तर तुमच्या कपड्यांची इस्त्री पण गेली. हे बस झाला आता. आता तू इकडे बस. जास्ती बोलतोस काय? बदलापूरचा रावडी नाही तू ना, बदलापूरचा लव. सर, मस्करी मस्करी मस्करी. हा, तर आता स्वागत आहे तुझं तुझ्याच कार्यक्रमामध्ये. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं तू देणार. मला सांग, हा सेटअप करण्यासाठी आणि हा कार्यक्रम बनवण्यासाठी लावलेला पैसा तू कुठून आणलास? ओ सर, जाऊ द्या ना सर. नाही सांग. हो जाऊ द्या. नाही सांग ना. अहो जाऊ द्या सर. नाही सांग ना. अहो जाऊ द्या ना सर. तर मित्रांनो, तुमचा आवडता अभिनेता ओ सर, तुम्हाला सांगणार की द निखिल गांगुर्डेने हा सगळा पैसा कुठून आणलाय. तर मित्रांनो, तुम्हाला एक फोन येत असेल बघा की सर तुमचा OTP सांगता का, आणि तुमच्या कार्डच्या मागचा जो CVV नंबर आहे ना, तो पण आम्हाला सांगा. आणि हे असे फ्रॉड करून यांनी असे पैसे जमवले आणि हा सेटअप लावलाय. अरे तुला तरी लाज वाटते का? अरे तुझ्या मालकाची इज्जत निघते.